आपण आपल्या व्हिडिओमध्ये गोरगरीब नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, शासनाअंतर्गत काही नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि कोणत्या नागरिकांना हा मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. केंद्र शासन अंतर्गत महागाईने ओळखत असलेले जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यासाठी हा शासनाने निर्णय घेतलेला आहे, ज्याचा आपण सर्व देखील फायदा घेऊ शकतो. पण मित्रांनो, यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या नियम आणि अटी असून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तब्बल 1,650 कोटी रुपयाचे निधी यासाठी जाहीर केलेले आहे. शासनाकडून 33 कोटी ग्राहकांच्या LPG सिलेंडरच्या किमती एकूण 200 रुपयांनी कमी करण्यात आलेल्या आहेत. तसेच या उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्वच ग्राहकांना 400 रुपये प्रति सिलेंडर अशी कमी किमतीमध्ये मिळण्यासाठी योजना सुरू केली होती. सध्या या योजनेची एकूण 10 कुटुंबे जोडण्यात आली आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या की उज्ज्वला लाभार्थ्यांना सध्या 200 रुपये अनुदान देण्यात येत आहे आणि कशाप्रकारे या योजनेवर सगळी सवलत ही प्रति सिलेंडर 400 रुपये इतक्या प्रमाणात आहे. मित्रांनो, या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे जर झाले तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करणाऱ्यासाठी महिलेचे वय 18 वर्ष असावे. योजनेचा फायदा घेण्या अगोदर ही गोष्टसुद्धा लक्षात असू द्या की लाभार्थी कुटुंबाकडे अगोदरपासून कुठल्याही कंपनीचा गॅस कनेक्शन घेतलेले नसावे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य, गरीब, अनुसूचित जाती जमाती आणि अत्यंत मागासवर्गीय कुटुंबांना सुद्धा मिळत आहे. तर मित्रांनो, नोंदणीसाठी खालील आवश्यक कागदपत्रे बघूया. तर नंबर 1 आहे पत्त्याच्या पुराव्यासाठी पाणी बिल, वीज बिल, ड्रायव्हिंग लायसन आणि रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला हे लागेल. नंबर 2 आहे अर्जासाठी जॉब कार्ड लागेल आणि नंबर 3 आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लागतील. नंबर 4 आहे BPLचा सर्वे नंबर आणि मोबाईल नंबर लागेल आणि नंबर 5 आहे गाव प्रमुखाकडून मान्यता असली पाहिजे. नंबर 6 आहे BPL कार्डची फोटोची एक प्रत लागेल. तर खालील नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ते बघूया. मित्रांनो, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत स्वस्त गॅस सिलेंडरचा लाभ हा फक्त दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL आधार कार्डधारक नागरिकांना मिळणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचे राशन कार्ड अपलोड करावे लागणार आहे. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना BPL कार्ड मिळालेल्या समतीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 27,000 रुपयेपेक्षा कमी आहे यांनाच हे कार्ड मिळत आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.